झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये सकाळी घरगुती गणपतींची स्थापना झाल्यानंतर सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते प्रतिष्ठापनेच्या लगबगीत दिसून आले। दुपारनंतर मोठमोठ्या गणेश मंडळांच्या गणेशांची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली। मोठ्या गणेश मिरवणुकीनं नाशिककरांचं लक्ष वेधलं। 1925 साली स्थापन झालेल्या गुलालवाडी व्यायामशाळेनं आपल्या लौकिकाला साजेशी लेझिमच्या तालावर मिरवणूक काढत परंपरा जपली। गुलालवाडी व्यायामशाळेपासून निघालेली ही मिरवणूक नेहरू चौक, मेन रोड, धुमाळ पॉइंट मार्गे नेण्यात आली। अत्यंत शिस्तबद्ध तालबद्ध सादरीकरण करण्यात आलेल्या लेझिम पथकात 3री ते 8वी पर्यंतचे विद्यार्थीही सहभागी झाले होते। तर मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेसमध्ये दरवर्षीप्रमाणे प्रवाशांनी गणेशोत्सव साजरा केला। रेल्वेच्या बोगीतच गणेशाची स्थापना करण्यात येते। गेल्या 16 वर्षांपासून गोदावरी एक्सप्रेसमध्ये सर्वधर्मीय चाकरमानी गुण्यागोविंदानं हा गणेशोत्सव साजरा करतात। मनमाड शहरातून नोकरी व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिक नाशिक मुंबईत ये-जा करत असतात। या बोगीला आकर्षक सजावट तर करण्यात आलीच, पण त्याचबरोबर राज्यात होत असलेल्या स्त्रीभ्रूण हत्येच्या पार्श्वभूमीवर मुलगी वाचवण्याचा संदेश देणारे फलकही लावण्यात आले। तसंच रोजचा प्रवास सुखाचा होवो अशी प्रार्थनाही प्रवाशांनी केली। झी 24 तास एक पाऊल पुढे।